5व्या टप्प्यातील मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल मतपेटीमध्ये बंद झाला। कुठल्या जागेवरून कोण निवडून येणार याचे अंदाज बांधले जात असले तरी 4 तारखेला स्पष्ट निकाल समोर येईल। यात शरद पवारांनी महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज लावत महायुतीच्या छातीत धडकी भरवली होती। पण त्यातल्या तुतारी नेमक्या किती जागांवर आघाडी घेत गुलाल उधळेल यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं होतं। म्हणूनच महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शरद पवारांच्या तुतारीचे उमेदवार ज्या 10 जागांवरती रेसमध्ये होते त्यातल्या किती जागा निवडून येतील? शरद पवारांचं राजकीय भविष्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या महानिकालात तुतारीचे किती खासदार दिल्लीत जातील तेच सांगणारा हा विशेष रिपोर्ट। हॅलो, मी ओमकार, हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। यातला पहिला मतदारसंघ येतो तो अर्थातच बारामतीचा। एकट्या राज्यातच नाही तर पुऱ्या देशाचं लक्ष बारामतीत काय होणार याकडे लागलं होतं। याला कारण होतं ते म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी लढत। अजितदादांनी बंड करून आपली बहीण सुप्रियाच्या विरोधात आपलीच पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशा संघर्षाची ठिणगी पाडली। सुप्रियाताईंची पॉलिटिकल व्हॅल्यू, शरद पवारांच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वारं आणि अजितदादांच्या विरोधात गेलेली स्थानिक समीकरणं यामुळे ताई तुतारी वाजवणारच हे फिक्स होतं। मात्र शेवटच्या काही दिवसात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजितदादांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला। यावरून मतदान फिरलं अशी चर्चा होती। पण या अटीतटीच्या लढतीत सुप्रियाताईच निसटता विजय मिळवतील असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। दुसरा मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा। बारामतीनंतरचा शरद पवारांचा हक्काचा कुठला बालेकिल्ला असेल तर तो साताऱ्याचा। इथं परिस्थिती मात्र बिकट होती। जनमत पवारांच्या बाजूने होतं, पण लोकसभेच्या रिंगणात उतरवावा असा एकही चेहरा पवारांना सापडत नव्हता। बरीचशी चाचपणी केल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। विरोधात उदयनराजे असले तरी यंदाच्या निवडणुकीत हक्काची मतं वगळता म्हणावी अशी क्रेस त्यांची नव्हती। त्यामुळे प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदे नावाची मतदारसंघात चर्चा होती। शरद पवारांच्या प्रत्येक वाईट काळात साथ देणारा हा सातारा यंदाही शिंदेंना लोकसभेवर पाठवेल असा एकूण अंदाज व्यक्त केला जातोय। तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे माढ्याचा। माढ्याचा तिढा हा सर्वात जास्त ड्रामॅटिक ठरला। इथून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट रिपीट केल्यानंतरही पवारांना इथून उमेदवार सापडत नव्हता। महादेव जानकरांना पाठिंबा देण्याचा डाव त्यांनी टाकून पाहिला होता, पण त्यात त्यांना काही यश आलं नाहीये। आता याच दरम्यान अगदी अनपेक्षितपणे महायुतीत नाराज असलेल्या आणि लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या हातात तुतारी देत पवारांनी मोठं राजकारण खेळलं। मोहिते पाटलांनी उडवून दिलेला प्रचाराचा धुरळा आणि शरद पवारांनी घेतलेला एकामागून एक सभा यामुळे मोहिते पाटील इथल्या लढतीत प्लसमध्ये राहिले। उत्तमराव जानकर, सुशील कुमार शिंदे यांना सोबत घेत मोहिते पाटलांनी इथलं जातीय समीकरण आपल्या बाजूने वळतं करून घेतलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून माढ्यात 4 जूनला तुतारीचाच आवाज येईल असं स्थानिकांचं म्हणणं आहे। चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूरचा। घड्याळ विरुद्ध तुतारी अशा या लढतीत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चांगली चुरस झाली। असं असलं तरी दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणावं असं आढळरावांचं काम केलं नाही अशी चर्चा मतदारसंघात झाली। शेवटच्या दिवसात अमोल कोल्हे यांनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांची मिळालेली जोड यामुळे कोल्हेंच्या तुतारीचं पारडं शिरूरमध्ये सध्या तरी जड दिसतंय। पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण नगरचा। निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी काट्याने काटा काढावा अशी झालेली रंगतदार लढत। पैसे वाटपापासून ते बोगस मतदानापर्यंत अनेक घटना नगरमध्ये घडल्या। प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं या निवडणुकीला स्वरूप आणत लंकेंनी आधीच स्वतःला सेफ केलं। विखेंना पक्षांतर्गत सहन करावा लागलेला नाराजीचा फटका, लंकेंवर केलेलं पण विखेंवर बुमरँग झालेलं अजितदादांचं स्टेटमेंट या सगळ्यामुळे लंके नगरमध्ये तुतारी वाजवतीलच याची खात्री अनेकांना वाटते। सहावा मतदारसंघ आहे तो बीडचा। अत्यंत हाय व्होल्टेज ठरलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यात घासून लढत झाली। बोगस मतदानाच्या अनेक घटना, निवडणूक नियमांचं केलेलं उल्लंघन आणि अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा यामुळे इथं काहीतरी शिस्त आहे असा संशय घेतला गेला। बजरंग बाप्पांनी तर फेर मतदानाची मागणी केली। मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या निवडणुकीत बजरंग बाप्पा यांचं पारडं शेवटपर्यंत जड दिसलं। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यातच तुतारी वाजणं ही धोक्याची घंटा ठरू शकते। राज्यातल्या शेवटच्या म्हणजेच 5व्या टप्प्यात पार पडलेला पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे भिवंडीचा। भिवंडीची मुख्य लढत शरद पवार गटाकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टँडिंग खासदार कपिल पाटील यांच्यात झाली। पाटलांच्या विरोधात असणारी अँटी इन्कम्बन्सी, 2 टर्म निवडून येऊनही जिवंत असलेला पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता।
हेच जनमानस ओळखून पवारांनी इथून बाळ्यामामांना मैदानात उतरवलं। भिवंडीमध्ये ही कागदावर महायुतीची ताकद जास्त असली तरी ग्राउंडवर मात्र महाविकास आघाडी एक दिलाने काम करत असल्यामुळे तुतारीची हवा होती। मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असणारं वारं याचा अचूक अंदाज घेतला तर बाळ्यामामा भिवंडी गाजवणारच असं इथलं वातावरण आहे। आता उरले ते 3 उमेदवार। रावेरमधून रक्षा खडसे यांच्या विरोधात पवारांनी राजकारणात अगदीच नवख्या असणाऱ्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली। नाताभाऊ यांनी पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केल्यामुळे जळगाव आणि रावेरमधील राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती। श्रीराम पाटील यांनी कडवी झुंज दिली असली तरी देखील रक्षा खडसे यांचं पारडं इथून मजबूत आहे। त्यासोबतच दिंडोरीमध्ये भाजपकडून भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांच्यात लढत झाली। शेतीच्या मुद्द्यापासून ते कामधंद्यापर्यंत प्रत्येक प्रश्नावर दिंडोरची जागा लढली गेली। पण महाविकास आघाडीचा म्हणावा तसा जोर न लागल्याने आणि भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे भारती पवार इथं तुतारीला ओव्हरटेक करतील। आता पाहूयात शेवटचा मतदारसंघ आणि तो म्हणजे वर्ध्याचा। विदर्भातल्या शरद पवारांच्या या एकमेव जागेवर भाजपकडून रामदास तडस तर तुतारीकडून अमर काळे यांच्यात लढत झाली। भाजपचा हा मागील 2 टर्मपासून अभेद्य बालेकिल्ला असल्यामुळे इथं महायुतीनं चांगला जोर लावला होता। पण रामदास तडस हे तुतारीला वर्ध्यातून वरचढ राहतील असं एकंदरीत चित्र दिसतंय। तर अशा प्रकारे एकूण 10 जागांपैकी तब्बल 7 जागांवर तुतारीचा आवाज घुमू शकतो। हा आकडा खालीवर होऊ शकतो, पण पक्षफुटीनंतरही हा विजय शरद पवारांच्या राजकारणाला जिवंत ठेवणारा आणि नवीन उभारी घेऊन देणारा ठरू शकतो। बाकी महाराष्ट्रात तुतारीचा आवाज किती मतदारसंघात घुमेल, तुमचा अंदाज काय सांगतो तेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।